बरोबर आहे. नकला केल्याशिवाय विक्रा होतच नाही. माझा नवरा हाऊस मला पुरवतो ना माझी. म्हणजे काय मागेल तो मला नवरा देत असतो. होय का? हो बाबा हौशी आहे तुझा नवरा. मग बैला टीव्ही नाही अगं तसं नाही. मला ते म्हणायचं नाही. म्हणजे माझी हौस करतो. आमच्या बाबाकडे हौसा गौसा अशी बैलाची नाव. म्हणजे माझी मौज मौज करतो. नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे तुझी हौस करतो. हो पण काय ग अगं पुरी थाटमाट करून नाक्यावरती थांबली. तुला माहित नाही? काय नमस्ते ग? पुढे ना नमस्ते म्हटलं नाही. मावशी पुरी थाटमाट करून बरेच दिवस थांबले. आज तुझी वाट बघत थांबले. पुढे देखील माझ्यासारखा नकरा केलेला दिसतो. अगं तू म्हटली काय नकरा केलं सुरू करत नाही. माल विचार करीस नाही. गेल्या बाजाला मी बाजारला गेली. लोकांनी मला लगेचच मोकळी दिली. म्हणजे माझा मालच शिल्लक ठेवला ना. लोक लगेच उचलून घेतला. म्हणजे माझा मालच तसा होता ना. कसा होता तुझा माल? घट्ट होता. होय का? कोणता माल? उन्हाळ्याचं बरं असतंय. लोकांना माझं दही फार आवडतं. मी तुला विचारलंय का? लोक आवडत तर म्हातारी पिण्यात येतात. चला पहिला नंबर. पैसा भरपूर मिळणार आहे. आपला माल लगेच खपला जाणार आहे. हो हो बरं. माल काय तयार झाले ना? माल काय घेता? अगं माझ्या मात्र घेऊ नको. तू काय स्वतः माल घेतेस? आमचं माल त्या जातीतलं नाही तर म्हणून लवकर खपत नाही. म्हणून मी तुला विचारते. तर आमच्या मालाला तू मोकळी मागायला येणार. माल विकणारच नाही. हा तुझा माल घे. काय घेता? सगळ्यात सुंदर सगळ्यात सुशिक्षित तूप घेतलं. एक शुद्ध तर बोल ना. एक मराठी चांगलं तर बोल. अशुद्ध होते. तूप कशाला बोलते? आपलं मराठी बाकी सर तूप म्हणलं तर चालतंय. अगं तूप हा कुणाचा शब्द आहे माहिती तुला? कुणाचा? हा ब्राह्मणाचा शब्द आहे. अगं पण ह्याचा किती घोटाळा होतोय तुला माहित आहे का? वरच्या टिंबानं खाल्ल्याचं किती नुकसान होते तुला सर. आपलं तूप म्हणलं कसं मोठी लोक खातात गरिबांना मिळत नाही ग. गरीबाच्या काय नैद्यातनं खाली जात नाही. अगं तसं नाही. पैसा हा अटक्या मिळत नाही. त्यांना गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांना भेटत नाही. म्हणजे त्याला वेळेला पैसा मिळत नाही म्हणजे. ठीक आहे तो सुद्धा प्रयत्न केला जाय. मी गरिबांना असं दानधर्म करेन. असं ठीक आहे. नेसायला काय सगळी इकडे आणली. आता तसं नाही. त्या मेलची साडी त्या मेलची साडी. अच्छा ठीक आहे. गळ्यात दागिना काय झालं? लय मोठं म्हणजे काय काय एवढं मोठं तसं नव्हतं. शिंगार करायचं म्हटलं तर तसा माल घेतलाच पाहिजे. हो बरोबर. कुठला माहिती का? होता मंचल. मंचल तो मंचल हा तो माझा मोठा आहे. त्यामुळे बघितली माणसाची नजरे कशा माझ्या नजर बसली पाहिजे. अशी मंचली कुणीकडे तुम्ही गाणी मंचली नाही. चल ना एकापेक्षा एक क्षण. धन्यवाद. माझा तयारी झाली ना. काय माल घेता? श्रीखंड. श्रीखंड श्रीखंड सुद्धा चाल. तू घे श्रीखंड. ती घेते काशीखंड. ती घेते इंग्लंड. ती घेते पोलंड. ती घेते थायलंड. ती घेते आयलंड. आयलंड देश आहे ना माहिती? मी घेते माझ्या म्हाताऱ्याला लोखंड. बंगालला चांगला बंगाल साधं माणसा नेहमी असं चांगलं असतं. दागिना निकलून खलास घट्ट धरत दाबून. हा तेच म्हणते. चला
आता मला बोलजावरच नाही उडी मारला नाही तर इथंच काय तर बसावं उचलून नाही पाय काय म्हणतेस माझा मान मी कुंदा घेतला कुंदा तो कुंदा घेतली हायला घेतली ना गावात घेतल्या बाजाला जायला कशाला करते तो कुंदा मग काय म्हणतेस अगं कुंदा कधी खातोस का तू चला अगं बाया मी बनवते कुंदा कशापासून बनतो हो तांबड्या उंच्यापासून अगं दुधापासून तयार होतो दुधापासून हा मी म्हणते तांबड्या मुलग्यापासून बरं ठीक आहे नेसायला नेसली ना काय नसतं तुझ्या भावकीला शब्द घालता मला शब्द घालायला तुम्हाला तसे नाही तू पिक्चर पाहिलंस का तुझे मेरी कसम तुझे मेरी कसम त्या पिक्चर मध्ये सारे काय सांगते तुझे मेरी कसम तुझी मेरी कसम तुझे मेरी कसम मला म्हणते काय तुझं सांगायला नको ना पिक्चरचं नाव आहे तुझे मेरी कसम ठीक आहे दागिना हे काय गंठन घातले की ठीक आहे तुम्ही काय घेतलं आता मी म्हातारी बाय मला काय मारा काहीतरी घ्या अगं मला सकाळी मशीन माझं काळत तुझं काय भागलं झालं काय झालं त्याला भूतभीत झालं बाधा झाली काय तुला आपण झाले तरी काय काळच तू द्यायला लागली ग हो काळ काय झालं राणा थेंडा झालं की काय झालं कोणाच ठाऊ भूतवाद झाली काय काळच तू द्यायला मला काय दूध नाही तू येत नाही येते तुमच्या बरोबर संरक्षण आमच्या बरोबर तरी चल हो रस्ता कसा काढायचा मी रस्ता काढते
नागरिकाला